पंचायत समिति को आपने जो है तो मैं शिरीन कासिम सैयद पंचायत समिति जिला पंचायत समिति में खड़ी हुई हूँ। और क्या विकास काम करेंगे आप अगर इलेक्शन में जून के आते सबसे पहले कौन से काम? मतलब 10 साल से हम नायगांव में रह रहे हैं, ऐसे बहुत सारे काम है जो होते हुए देखे नहीं हमने, जैसा पानी हो गया, रास्ते हो गए, ये एक भी काम अभी इतने दिनों से कंप्लीट नहीं हुआ। इसलिए पंचायत समिति में एक लेडीज सुन के आई थी तो उन्होंने एक भी काम नहीं करे हुए। 5 साल में एक भी काम ऐसा नहीं है कि जो हमने होते हुए देखा है अभी तक। अभी तो पानी की बहुत समस्या है ग्रामीण में। पानी की तो बहुत ज्यादा समस्या है, और पानी लेना पड़ता, पैसों से पानी लेना पड़ता, हर जगह हर चीज मतलब पैसों से। रोड भी देखेंगे तो इतने बेकार रोड है कि अब कुछ मत। इसलिए मैं फर्स्ट टाइम जिला पंचायत समिति से खड़ी हुई हूँ। आपका विजन क्या रहेंगे चुन के आने के बाद? क्या क्या विकास काम क्या क्या करेंगे? हम पूरे जितने विकास काम है पूरे कंप्लीट करेंगे हम। लोगों को क्या मांगने? आप जो मतदार संघ में घूमते हैं तो क्या मांगने? पहले पानी की है सर, पानी की बहुत ज्यादा समस्या तो पानी की है। मेरी खुद की भी बात बता रही, मैं मॉल हमको पानी लेना पड़ता, हर चीज ऐसा मतलब मॉल लेना पड़ता, हमको पानी हो गया, रास्ते तो बहुत ज्यादा बेकार है रास्ते। तो क्या अपील करेंगे आप मतदारों से? जनता से क्या अपील करेंगे आप? जनता से अपील करेंगे जो कांग्रेस का था वो अभी तक आया नहीं है गांव में, और 5 साल से ज्यादा हो गए, वो आया नहीं, कुछ नहीं करके, इसलिए हमने इसको खड़ा करे। क्योंकि वो जो रास्ते थे उन्हें कांग्रेस के जो पंचायत समिति के थे उन्होंने कुछ भी काम नहीं किया, वो आया नहीं गांव में, देखा ही नहीं, 5 साल में पूरे खत्म हो गए उसके, इसलिए उनको अपने को खड़ा करे हमने। तब क्या कहेंगे जिस तरह से अभी आपने फॉर्म भरा है पंचायत समिति को, तो क्या विकास काम करने वाले आप ये इलेक्शन में? ये भी जो पीछे पंचायत समिति में कैंडिडेट चुन के आई थी उसने कुछ काम नहीं किया। हाँ, हमने जो अपक्ष फॉर्म भरे हमारी बहू का शिरीन सैयद कासिम का, तो हमने विकास के लिए करे, और ग्राम पंचायत में 4 नंबर वार्ड से 2 बार चुन के आया मैं। तो मैंने मेरे वार्ड में तो काम किया, लेकिन जो पंचायत समिति का जो पीछे कैंडिडेट था उसने गांव में आकर भी नहीं देखा, और जिला परिषद को भी एक था तो उसने सिर्फ स्कूल के लिए गट्टू दिया था बस, बाकी कोई नहीं आया सर, समझे। इसलिए हमने हमारी बहू को खड़े करे पंचायत समिति में काम के लिए और विकास के लिए। अभी तो इलेक्शन जो है तो बड़े इलेक्शन है, आप ग्राम पंचायत लड़े, 2 बार चुन के आए, अब पंचायत समिति में क्या विकास कामों के मुद्दे के ऊपर उतरे आप, क्या विकास काम करेंगे? ये सोच रहे हैं कि जो पंचायत समिति से जो भी निधि है, जो भी फंड है, लेंगे हम और काम करेंगे। गरीब का हो क्या मातबर का हो, जरूर काम करेंगे सर। आज भी वो तुम्हारे आसपास के गांव में रास्ते नहीं है, ड्रेनेज लाइन के कामा बाकी है, लाइट नहीं है गाँवों के अंदर, तो ये विकास कामा करेंगे क्या? जिसने ये जो पंचायत समिति का जो मेंबर था पहले, इसने नहीं किया, हम करके बताएंगे आपको। हाँ, इसलिए हमारी बहू को ओबीसी से हमने खड़े करे और इनको चुन के लाकर काम करेंगे सर। क्या नाम है उम्मीदवार का? शिरीन सैयद कासम। कौन से पक्ष से आप? अपक्ष है सर हम। अरे नहीं, तुमको भी पहचान किया तुमने डॉक्टर सय्यद पटेल, मी नायगावचा राहणार आहे आणि 25 वर्षापासून तिथं सरपंच आहे, ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे, आणि आता माझ्या मिसेसला मी जिल्हा परिषदला काँग्रेस पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे, त्यांनी उमेदवारी दिली, आणि मी स्वतः वकील आणि डॉक्टर असल्यामुळे आमच्या भागातील लीगल प्रॉब्लेम्स किंवा मेडिकल प्रॉब्लेम्स ते मी सॉल्व करत असतो, आणि माझी मिसेससुद्धा डॉक्टर आहे, त्यानुसार आम्ही कोणाच्या म्हणजे हे न करता आम्ही स्वतः ह्या सेवामध्ये लोकांची मदत करू शकतो, आणि त्यानंतर बाकी विकासाचे मुद्दे येणार आहे समोर, त्याला सुद्धा आम्ही पूर्ण करू, आणि आमच्या पार्टीनं जे काँग्रेस पक्षाने खासदार कल्याण साहेब काळे, विलासराव अवताळे साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी पूर्ण करेन। याच्या अगोदर परिस्थिती काय सध्या तुमच्यामध्ये आमच्या गटामध्ये ॲक्च्युली आता लास्ट टाइम सुद्धा आमच्याकडे जो आहे काँग्रेसचे
गटामध्ये होते तोपर्यंत चांगलं काम चाललं, पण मध्ये हे जे गॅप पडला त्याच्यात ते तो प्रशासक असल्यामुळे फार बेकार हाल आहे. रोड नाही, लोकांना तुमच्या इथं आमदार पण येऊन गेले, काही आश्वासनं देऊन गेले मधल्या काळामध्ये, काही ते कामं पूर्ण झाले का नुसतेच आश्वासनं दिलेले? आतापर्यंत आश्वासनच आहे, अजून ते पूर्ण झालेलं नाही, पण ते बी करतील. असं वाटतं? बरं, तुमच्या ताब्यात ग्रामपंचायत भाजपचे लोक जे बोलतात हां, ते आश्वासनं करतात का सगळ्यांना माहिती आहे. आता मी बोलून तुमच्या ताब्यामध्ये ग्रामपंचायत असताना विकास कामं झाली नाही का त्या गावातली? भरपूर कामं झाले. पण आधी सध्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सांगत होते तुमच्या ताब्यात ग्रामपंचायत असताना तुम्ही विकास कामं केली नाही, रस्ते तसेच पडलेले आहे, कब्रस्थानाला कलर मारलेला नाही सध्याला, असं तिथले स्थानिक लोक म्हणतात. बरोबर आहे. त्यांनी जे इंटरव्ह्यू दिला मी पण बघितला, त्यांनी जो रस्ता आपल्याला दाखवला हां. तो ग्रामपंचायतीचा नाही, तो VITCचा रस्ता आहे. त्याच्याबद्दल ग्रामपंचायत काय करू शकतो? आता मी जे ग्रामपंचायतीकडून 3 कोटीची जे आहे पाण्याची पिण्याची पाण्याची योजना आणून ती कंप्लीट केली आणि पुष्कळ काम मी केलेले आहे. माझ्या गावच्या लोकांना माहिती आहे, ते म्हणून मला नेहमी बिनविरोध देतात. 10 वर्ष मी बिनविरोध सरपंच राहिलो, 10 वर्ष माझी मिसेस राहिली. विकास जर नाही केला असता तर बिनविरोध देऊ शकतील का लोक? हा प्रश्न. आता ते अपोजिशनवाले आता काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहे? आता जनतेसमोर जे आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे स्वास्थ्य, हेल्थ, आरोग्य. त्याबद्दल जे आहे मी एक माझ्या ट्रस्टतर्फे एकदम कमी फीमध्ये भागात 1-2 दवाखाने चालू करणार आहे आणि एक PSCची मागणी सुद्धा मी केलेली आहे, प्रायमरी हेल्थ सेंटरची. आणि त्याचबरोबर लिगल एडमध्ये मी नेहमी सहकार्य करत आलो आणि ते करणार. स्पर्धी कोणाला मानणार कोण स्पर्धी? ती स्पर्धेत आता 3-4 आहे. आता कोण कसं आहे ते मी सांगू शकतो. MIM पण तुमच्या समोर, आता MIMचे मोठे आव्हान आहे. MIMनी उमेदवारी दिलेली आहे तुमच्या गणमध्ये, भारतीय जनता पार्टी आहे, ही कशी लढत असणार? जी उमेदवारी दिली जिल्हा परिषदेला, तो माणूस जो आहे त्या परिसरातला कोणत्याच गावाचं नाही, त्यांना फक्त नाव टाकून ठेवलं. अच्छा. आणि त्याचे जे कर्तबगारी आहे आमच्या भागात सगळ्यांना माहीत आहे, तर त्यामुळे आम्ही त्याला घाबरतो. काय आव्हान करतात तुम्ही जनतेला? जनतेला हे की आम्ही जे काम केलं उमेदवाराचं नाव सांगा ना. डॉक्टर फरहाना तय्यब. दुसरं आणलं पंचायत समिती सिरिंज